सॉरी ग, इतकं छान बोलणं चालू होतं आपलं. त्या माणसाने फोन करून ना सगळा मूड घालवून टाकला. चिल ब्रो, इट्स ओके, हॅपन्स. बट आय एम टेलिंग यू, तो जर माणूस तुला बीटी देत असेल ना, तर मी बेटी बॅड ट्रिप म्हणजे त्रास देत असेल, इरिटेट करत असेल ना, पिंट्या दादा त्याला फोन करेल. अगं पिंट्या दादाने एक फोन केला ना त्या माणसाला, मग बघ कसा शेपूट घालून ना पळून जाईल तो. परत तुझ्या लाईफ मध्ये कधी इंटरफिअर नाही करणार. आय एम टेलिंग यू, प्लीज त्याला फोन कर. नाही नाही अगं ठीक आहे. ऍक्च्युली ना आय एम फिलिंग बेटर नाव. यू हेल्प. फ्रीग पिंट्या दादाचा फोन घे ना, बोल तूच बोल. नाही नाही अगं तू बोल. अगं त्याला सांग ते. बोलते. हॅलो, हा पिंट्या दादा, ऐक ना, रोशी बोलणं झालं, रोहनशी बोलणं झालं नाही अगं, नीट बोलणं नाही झालं. का? हे बघ, ते सगळं मी तुला घरी आल्यानंतर सांगतो. मला सांग, तू आता कुठेस? बाहेर आहेस का? हो मी बाहेर आहे. हॅलो हॅलो अदिरा, हा हा बोल ना. कुठेस तू? आणि नीट बोलत का नाहीयेस? हा बोलतेय मी. ऍक्च्युली ना रोहनच्या ताईच्या समोर बसली आहे. ओ नंदूताई. अरे हो, माझ्या समोरच बसली आहे. बोल ना जरा तिच्याशी. एक मिनिट हा. अगं नको, रोहनचा फोन येतोय, तू कंटिन्यू कर, मी त्याच्याशी बोलते. हॅलो. हॅलो अदिरा. हा हॅलो. अगं तुझं लक्ष कुठे बाळा? मी काहीतरी बोलतो तुझ्याशी. अरे हो, मी नंदूताईला फोन देतच होते, पण रोहनचा फोन आला तिला, त्यामुळे ती गेली. ती परत आली की मी तुला परत कॉल लावून देते. ओके. ऐक अदिरा, असं एकदम त्यांच्याशी असं पहिल्यांदा एकदम फोनवरती बोलणं फार योग्य दिसणार नाही. मी त्यांना घरी बोलवले ना, मी घरी आल्यानंतर त्यांच्याशी बोलीन. तू भेटायला तयार आहेस त्यांना? हो. म्हणजे तुला रोहन आवडलाय? हे बघ, त्याच्या फॅमिलीला भेटायला हरकत नाही असं वाटतंय मला. थँक्यू. म्हणजे तुला रोहन इम्प्रेस केलंय? नाही नाही, एवढं काही डिटेलमध्ये बोलणं झालं नाही. काय झालं, तो नेमका समोर बसला होता आणि त्याच वेळेस एका मूर्ख बाईचा मला फोन आला. त्यामुळे तिच्याशी बोलण्यात माझा वेळ गेला. त्यामुळे रोहनशी बोलू शकलो नाही धडपणे. आणि म्हणूनच मी त्याला सांगितलंय की त्याच्या नंदूताईला आणि घरातल्या बाकी सगळ्यांना घेऊन आपल्या घरी संध्याकाळी भेटायला ये. आज संध्याकाळी? हळूहळू तो फोन फुटेल आता. संध्याकाळी आपण घरी भेटून बोलूया, ठीक आहे? थँक्यू थँक्यू थँक्यू. आय लव्ह यू पिंट्या दादा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. हॅलो ताई. काय रे, काय बोलणं झालं त्या पिंट्या दादांची? अगं म्हणजे आमचं काही असं अगदी बोलणं नाही झालंय, पण भेटले बऱ्यापैकी मला ते. अगं ताई ऐक ना, अगं ते कसले सॉलिड आहेत ग. म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी एकदम पॉझिटिव्ह आहे. हो का? हा बरं ऐक, मी तुला हे सांगायला अर्जंटली फोन केलाय की आज संध्याकाळी पिंट्या दादांनी आपल्या सगळ्यांना घरी बोलवलंय. आजच? ए ताई तू प्लीज आता नाही नको म्हणूस यायला. अरे ह्या कामासाठी मी कशी नाही म्हणेन रोहन. फक्त अगदी आजच भेटायचंय ह्याचं थोडं आश्चर्य वाटलं, बाकी काही नाही. हा म्हणजे अगं आमचं असं काही नीट इतकं बोलणं नाही झालं ना, म्हणजे त्यांचे कॉल्स ते बिझी होते, म्हणून तेच म्हणाले की संध्याकाळी घरी आहे, म्हणजे त्याच निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या फॅमिलीचं भेटणं पण होईल ना. हो बरोबर आहे. आणि अरे चांगलंच आहे ना, त्यांना मुळात सगळ्यांनी एकत्र भेटावं असं वाटतंय. ही गोष्ट किती चांगली आहे. हो ताई. बरं ऐक, तू एकदम वेळेत या, आपल्याला वेळेत पोहोचायचंय तिथे. बाप रे, उतावळा भाऊ माझा, किती घाई आतापासूनच. येते मी वेळेत. मी नेहमीच येते, तू तुझं बघ. बाय ताई. बाय. काय? पिंट्या दादाने तुम्हाला सगळ्यांना आज संध्याकाळी भेटायला बोलवलंय. हो, मला रोहन म्हणाला आता. आय एम टेलिंग यू, दिस इज अ साइन. याचा अर्थ पिंट्या दादाला रोहन आवडलाय. ओ माय गॉड. त्याशिवाय तो तुम्हाला सगळ्यांना घरी नाही बोलवणार. आणि ज्या अर्थी त्याने घरी बोलवलंय त्या अर्थी तो लग्नाची बोलणी पण इनिशिएट करेल. सो हॅपी. आय टोल्ड यू ना, पिंट्या दादा ना माझ्यावर इतकं प्रेम करतो की मला जी गोष्ट हवी असेल ना ती तो पुरवतोच. सो हॅपी. तुम्ही या सगळे संध्याकाळी. हो, आम्ही येऊ सगळे संध्याकाळी. बरं चला, मी आता लवकर निघते कारण मला संध्याकाळची खूप तयारी करायची. चेक प्लीज. मोठ्यांचं डिपार्टमेंट. अगं पण मीच बोलवलं ना तुला भेटायला. हो, पण तुला भेटून मला जास्त आनंद झालाय. आणि मुलाकडचे भेटायला येणार आहेत आज संध्याकाळी, त्यामुळे तयार व्हायला घ्या आता.
तू पळ आता जा. येते मी. हो. नंदुताई छान दिस. येस. येते. हो. बाय. सी यू. बाय बाय. हा अंजली बोल ग. हॅलो स्वानंदी, काय म्हणाले ग ते समर राजवाडे? काही बोलणं झालं? बाप रे, त्या माणसाचं नावही काढू नकोस. ऐक ना, मला ना पटलंय कधीतरी मोठ्या माणसांचं ऐकायचं असतं आणि आता मी तेच करणार आहे. सांगते तुला. ठीक आहे, तू म्हणशील तसं. चल बाय. किती सुंदर पाऊस पडतोय आपल्या फार्म हाऊस वर. एकदा तिथे जाऊन यायला हवं. झाड, बाग. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. मला पण पाठवलेत फोटो. हा बोल समर. काकू संध्याकाळी आहेस का घरी? हो, का रे? रोहनची फॅमिली आपल्याला घरी भेटायला येते. रोहनची फॅमिली? आत्ताच भेटलो मी त्याला, पण म्हटलं संध्याकाळी घरी या, सविस्तर बोलणं होईल. अरे पण मग घरी कशाला भेटायला बोलवायचं? म्हणजे तिथेच भेट ना, ऑफिसमध्ये. नाही काय काकू, मी त्याला आत्ता इथे भेटलो, पण इथे ऑफिसमध्ये नीट बोलणं होत नाही. त्यापेक्षा घरी भेटूया ना, सविस्तर बोलणं होईल. त्याच्या घरच्यांनी बोलवलंय, आपली सगळ्यांची भेट होईल, त्यांच्याशी ओळख होईल. येऊ दे, करते तयारी मी. हां ठीक आहे, भेटूया. संध्याकाळी अधिराच्या मित्राची फॅमिली घरी येणार आहे. अच्छा, काय नाव? मुलाचं नाव रोहन, आडनाव काय माहित नाही. अधिराचं प्रेम आहे त्याच्यावर? अधिराचं डोकं फिरलंय, बाकी काही नाही. अगं पण समर भेटणार आहे ना त्याला? मला सांगा आई, राज हाऊस फॅमिलीपेक्षा मोठी असणार आहे का ती? नाही, तसं असेल तर भेटण्यात पॉइंट आहे ना. आता एवढं चांगलं स्थळ घरी आलं होतं ना चालून, ते सोडून समोर कुठल्या तरी वेगळ्याच फॅमिलीला घरी बोलवतोय. धीराला एक अक्कलच नाहीये. नाही तेवढं डोकंच नाही ना. या नाही आई, या वयात अशा गोष्टी होतात मुलांकडनं. पण लग्न ही वेगळी गोष्ट आहे. समरने तिला समजवायला नको का? तो उलट प्रोत्साहन देतोय तिला. अगं त्यांनी विचार केला असेल, त्याचं काहीतरी बोलणं झालं असेल, म्हणून तो म्हणतो तसं करतो. हो, करणारच आहे. पण मला हे अजिबात पटलेलं नाहीये. तुला ना काय पटेल, कोण पटेल हे काही सांगताच येत नाही. आता ते जाऊ दे, संध्याकाळी पाहुणे येणार आहेत ना घरी, त्याची तयारी करायला लाग. गणेश, सारिका, हे बघा, संध्याकाळी घरी पाहुणे येणार आहेत, तेव्हा चोख तयारी झाली पाहिजे सगळी. हं? आणि मिठाई काय करणार आहात, मेनू काय ठरवणार आहात, ते सगळं मला आधी सांगा बरं का. येस मॅम. जा. चला, खिडक्या बंद झाल्यात, आता तू लवकर आवर. झालं झालं. ए सुष्मिता, जरा लिपस्टिक घेऊन ये ग, माझा थोडा मेकअप राहिलाय. लवकर ये. कशाला? तुझं काय तिथे? तुम्ही गप्प बसाव, माझ्या मुलाचं लग्न ठरतंय. हो ना, मग जिच्याशी ठरतंय ना तिला करू दे ना हे सगळं. तुला काय करायचंय? माहितीये. आई बाबा, तुम्ही आता काय करताय? तुमचं अजून आवरलं नाहीये. अहो मी ऑटो बुक केली, ती कधी पण येईल. बघितलं? एक मिनिट, एक मिनिट. अगं रिक्षा यायची वेळ झाली, तू चल लवकर. आपल्याला उशीर व्हायला नको. जाताना आपल्याला मिठाई घेऊन जायची आहे, विसरू नका. हो माहितीये मला. तू स्वानंदीला सांगितलंस का लवकर यायला? मला आधीच सांगितलं. आज तरी यायला होतं ना तिने लवकर. नाही, तिला मी फोन केलाय, ती येते. ती का नाही आली? ती नाही आली ना तर आपण काही ना काही विसरणारच. हा बघ, काही नाही विसरणार आहोत. माझ्या लग्नामध्ये मीच सगळी तयारी केली होती. हो हो, म्हणूनच मुहूर्ताला पोचली नव्हतीस. कसे बोलतात ते. स्वानंदी कुठे आहे? आले आले आले. बाई चल चल चल, पटापट तयार हो आणि जमेल तितकी चांगली दिस मेकअप कर. चल लवकर. अगं तयार म्हणजे हे काय आई, मी तयारच नाही नाही नाही, साडी नेस. साडी नेसायची आहे तुला. साडी सांगा, साडी नेस. अगं, साडी नेसून मी कुठे आता कस नाही, काही नाही. अगं तुम्ही सगळे पुढे व्हा. मी एक खूप महत्वाचं काम आहे, खूप महत्वाचं. मी तेवढं करते आणि मी जॉईन करते तुम्हाला. चालेल. आता काय? नाही ताई, तू नाही आली ना तर काही ना काही गोंधळ होला. तू चल. हो राजा, अगं मी येते ना, मी लगेच पोचते. तू रोहन एक काम कर ना, मला मॅप पाठवून ठेव, मी पोचते लगेच. तुमच्या पाठोपाठ पोचते. होत आहे, एक मिनिट. आता तू काय काम काढलं स्वानंदी? आपल्याला वेळेवर पोहोचायला हवं ना. अरे आपण मुलाकडचे असलो तरी मुलीकडचे श्रीमंत आहेत. उशीर झाला तर नाराज होतील.
कळलं? चल लवकर, आपल्याला लवकर जायला पाहिजे आणि तुझ्यामुळे उगीच काहीतरी अडचण यायला नको. नाही नाही काही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही लोक निघा, माझं ऑन द वे असणारे काम पण मी करून येते. असे सगळे थांबलो आपण तर उशीर होईल. ओ हिला समजावा जरा. अगं ती म्हणते ना येते म्हणून. चला चला लवकर थांब ग, काही हरकत नाही. बाप लेकिन पुढे ना अक्षरशः ना हात टेकले. चला लवकर लवकर ये हं. हो हो लगेच लगेच आहे. लवकर चला चला. ये, लवकर ये, त्यांनी लवकर ये. लोकेशन पाठवलं हो, yes, प्लीज yes. पोच. बाय बाय. चल 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 शूज. हा काकू, लवकर येतोयस ना आज वेळेवर? नाही हे बघ, ती माणसं आली ना की मला काय त्यांच्याशी बोलायचं, नेमकं कसं बोलायचं मला काही कळणार नाही. तू प्लीज वेळेवर ये आज तरी. काकू 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 काळजी करू नकोस. हा मी येतोय, मी निघालोय आता. ठीक आहे, भेटूया. बाय. घरी कशाला बोलवायचं? हाय आणि बाय. अरे मला सांग तरी, रोहन बरोबर मीटिंग कशी झाली? कसा वाटला तुला मुलगा? तुला सांगतो, तुझ्यामुळे एवढं टेन्शन आलं होतं ना मला. साईटवर गेलो तरी डोक्यात तेच विचार. अरे यार, त्याबद्दल पण बोलायचंय. ते साईटचं काम ना जवळजवळ पूर्ण झालंय. हा त्यामुळे काही म्हणजे आपण जाऊच शकतो खरं तर. अगदी जरा थांब, मी पटकन जाऊन येतो आणि मग तुला सगळं सांगतो. ठीक आहे? अरे समर राजवाडे, हाय हाय. समर राजवाडे, हाय हाय. आमची जागा आम्हाला द्या. आमची जागा आम्हाला द्या. आमची जागा. आनंदी, बरं झालं तू आलीस. हो सॉरी सॉरी, मला थोडा उशीरच झालाय. सॉरी काय? पण कसली गोड दिसते. हा ते रोहन लहान भाऊ माझा, तर त्याच्या कोणाला सासरी जायचंय लग्नाची बोलणी करायला. ओ नाही म्हणजे त्यांनी त्यांचं ठरवलंय. मुलगी पसंत आहे आम्हाला, फक्त पुढचं बोलायला. आणि तू इथेस? हो आता हे पण तेवढंच महत्वाचं आहे ना. हे झालं की जाईन मी पुढे. आई कमाल झाली तुझी. द्या द्या काकू, द्या बोर्ड द्या. चला. समर राजवाडे, हाय हाय. समर राजवाडे, हाय हाय. आम्हाला रस्त्यावर आणू नका. माणुसकी सोडू नका. समर राजवाडे, हाय हाय. समर राजवाडे, हाय हाय. चला चला. क्या बात आहे. तर कुठल्या कार्यक्रमाला चाललायस तू? आणि चक्क आज ऑफिस मध्ये कपडे बदललेस? अरे बाबा, मुलगा येणार आहे घरी. कोण मुलगा? अरे रोहन आणि त्याच्या घरचे. अरे म्हणजे ठरलंय? नाही नाही, तो इथे आला होता पण त्याच्याशी नीट बोलणं झालं नाही. मी त्याला म्हटलं की तू एक काम कर, तुझ्या घरच्यांना घे आणि आपल्या घरीच आहे, तिथेच बोलूया. आता घरी जायचं म्हटल्यानंतर नीट गेलं पाहिजे. आता आमच्या आदिराबाई फुगून बसायच्या. हे बघ, लगेच तिने कळल्या हा ड्रेस पाठवून दिला. हा आता मला सांग, मी म्हटलं मी येऊ का हे कपडे घालून कोणी आलं तरी चालेल? अरे असं काय आहे तू? बघ ना, म्हणजे आता सध्याच्या काळात माणूस महत्वाचा का कपडे महत्वाचे? नाही नाही, पण आज आदिराच्या आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे तिच्या मनाप्रमाणे सगळं होईल. चला निघूया. ऐक ना, त्या साईट विषयी ऐकून घे. काय त्यांना तुझ्या हस्ते इनॉग्रेशन करायचंय मॉलचं, त्याच्यामुळे तिकडे हे आपण सगळं वाटेत जाताना बोलू शकतो. तू पहिला लॅपटॉप बंद कर आणि चल चल चल, नाही तर माझा जीव जायचा. माझा जीव महत्वाचा आहे ना. हो चला चला. समर राजवाडे, हाय हाय. समर राजवाडे, हाय हाय. आम्हाला रस्त्यावर आणू नका. माणुसकी सोडू नका. आम्हाला रस्त्यावर आणू नका. माणुसकी सोडू नका. समर राजवाडे, हाय हाय. समर राजवाडे, हाय हाय. समर राजवाडे, हाय हाय. आम्हाला रस्त्यावर आणू नका. माणुसकी सोडू नका. आम्हाला रस्त्यावर आणू नका. माणुसकी सोडू नका. समर राजवाडे, हाय हाय. आई, नक्की हेच घर आहे का रे रोहन? का पत्ता चुकलाय बघ रे. केवढं मोठं घर आहे. बाजूच्या गल्लीत आहे का? चल जाऊया. आई थांब थांब थांब. अगं हेच घर आहे. काय? हे घर नाही. घर तर स्मॉल असतं ना. इट्स अ मॅन्शन रोहन ना. रोहन, तुझी चोरी इथे जुळली तर खूप मोठं घबाड लागेल आपल्या हाती. आज सकाळी देवाकडे प्रार्थना केली होती, मला खूप मोठं घबाड मिळू दे, खूप मोठं घबाड मिळू दे. देवाने माझं ऐकलं. बस तुझी सोयरी किती जुळली पाहिजे. तू तर नशीब काढलंस रोज, नशीब काढलंस. आम्हाला रस्त्यावर आणू नका. माणुसकी सोडू नका. समर राजवाडे, हाय हाय. समर राजवाडे, हाय हाय.
काय चाललंय काय यांचं? आनंद ती बाई ना, या भयंकर बाईचा काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आहे. अरे हो, पण आता तिला परत काय झालंय? समर राजवाडे हाय हाय समर राजवाडे हाय हाय शपथ कसलं घर आहे ग, बापरे. घर नाही मम्मा, मॅन्शन मॅन्शन. स्वप्नात आल्यासारखं वाटतंय का सुष्मिता? छप्पर बघ, छप्पर बघ. अरे बापरे, केवढं उंच आहे. पाणी गळायला लागलं तर थेंब खाली पडणारच नाहीत, वरच्या वरतीच विरघळून जातील नाही. अहो बघा ना, रोहन, मुलगी पसंत आहे आपल्याला. काही झालं तरी या घरची मुलगीच आपल्या घरी सून म्हणून पाहिजे, बस ठरलं. या 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 वेलकम वेलकम. तुमचीच वाट बघत होतो आम्ही. या आजी पाया पडतो. आयुष्मान भव. अदिरा नमस्कार कर. ओ या. यशस्वी भाव. सुखी राहा. आई ग, किती सुंदर दिसतीयस तू. अगदी हिऱ्यासारखी चमकतीयस. हिचं नाव अदिरा का ठेवलं? हिरकणी ठेवायला हवं होतं. ते जरा जास्त झालं असतं ना. या ना आत या. या, या. थँक्स. हा या सर. रो कुर्ता अँड ऑल. नंदू ते कुठे आहे? आणि ती येते ऑन द वे. हो. बसा ना. या. बसा. थँक्यू. उडले मी टणकन. रो थँक्यू. किती सुंदर आहे तुमचं घर, बंगला. नमस्कार. ठीक आहे, ठीक आहे, बसा बसा. सावकाश. बाय द वे, आमचं घर शोधायला काही त्रास नाही ना झाला तुम्हाला? नाही नाही, अजिबात नाही. आहो, रिक्षावाल्याला आम्ही ऍड्रेस दिला इकडचा, त्याने अगदी बरोबर आणून सोडला आम्हाला. रिक्षा? हो. अगदी 4-5 किलोमीटरच दूर राहतो आम्ही तुमच्यापासून. 180 रुपये झाले फक्त रिक्षाचे. 180? 2 रिक्षा केल्या ना, म्हणजे आम्ही 4. guys, I'm really glad that this is finally happening. Isn't it amazing? रो. So आजू, मी तुझी सगळ्यांची फॉर्मली ओळख करून देते. दिस इज रो. आय मीन बसा बस. रोहन. या रोहनच्या आई. नमस्कार. सावकाश. हो. बसा. हे रोहनचे बाबा. आणि ही रोहनची लहान बहीण सुष्मिता. कॉल मी सुश. मम्मा. मम्मा, ही माझी मम्मा. आणि ही माझी आजू. आणि हा माझा मोठा भाऊ अंशुमन. समर राजवाडे हाय हाय. आम्हाला रस्त्यावर आणू नका, माणुसकी सोडू नका. हे बघ, मी नीट वागलोय आणि अजूनही मी नीटच वागतोय, पण माझ्या या चांगुलपणाचा ही बाई गैरफायदा घेते. आता शांत बसून चालणार नाही, काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागणार आहे मला. समर राजवाडे हाय हाय. समर राजवाडे हाय हाय. समर राजवाडे हाय हाय. समर राजवाडे हाय हाय. नाउ दॅट्स इनफ. इनफ. समर, समर. समर राजवाडे. समर राजवाडे हाय हाय. आम्हाला रस्त्यावर आणू नका, माणुसकी सोडू नका. थांबा. काय माणुसकी सोडली मी आणि काय प्रॉब्लेम काय तुमचा? तुम्ही का हात धुवून माझ्या मागे लागलात? कारण सरळ बोलल्यानंतर ऐकून घेतच नाही तुम्ही. म्हणून मोर्चा? हा, ही काय पद्धत आहे वागायची? काय पद्धत आहे बोलायची? तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे असं काही केलं की मी घाबरून जाईन आणि तुम्हाला हवं ते तुम्हाला देऊन टाकेन? हे बघा, बस. मला आता यापुढे तुमच्याशी काही बोलायचं नाही. तुम्ही नीट मार्गाने आला असतात ना तर कदाचित मी तुमचं ऐकून घेतलं असतं, पण ही पद्धत नाही.
ती जमीन तर देणार नाहीच आहे मी, आणि तुम्हाला तर देणारच नाही. ओ तुम्ही सांगतो. अरे पण बघ काय चाललंय, ही काय पद्धत आहे? आणि या बाई स्टॉक करतायत, मागे लागतायत माझ्या. इथं ओ गा बसा बाजूला वा. काय मी स्टॉक करते तुम्हाला, काही गरज नाहीये मला. मला फक्त बोलायचंय तुमच्याशी, बाकी काही नाहीये. आनंद, या बाईंना सांग आता बास झालं. तुम्ही यांना सांगा, मला यांचं तोंड बघायची इच्छा नाहीये. सांगा त्यांना.